स्वागत आहे। आज विरार येथे जंगी असं रिपब्लिकन सेनेच्या वतीने लवेश लोखंडेच्या यांच्या अध्यक्षतेखाली अशी जंगी अशी 135वी जयंती साजरी झाली। काय सांगाल? आपल्या जोडीला आनंदराज आंबेडकर साहेब आहेत। काय सांगाल सर की तुम्ही दरवर्षी या अशा जयंतीला उपस्थिती दाखवतात, कशा पद्धतीने जयंती होती, काय सांगाल? या इथे मी आलेलो आहे आणि अत्यंत जोरात लोकांमधला प्रचंड उत्साह आहे आणि जयंतीमध्ये हा जो उत्साह आहे बाबासाहेब आंबेडकर आणि मी अख्ख्या महाराष्ट्रात फिरलो आहे। यावर्षी बाबासाहेबांची जयंतीबद्दल लोकांमध्ये एक वेगळ्याच प्रकारची भावना आहे आणि फक्त बाबासाहेबांचे अनुयायीच नव्हे तर इतर सर्व जाती धर्माचे लोक या जयंतीमध्ये सामील होत आहेत आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेब आता म्हणजे सुशिक्षित असणाऱ्या इतर समाजापर्यंत पोहोचत आहेत आणि त्यांना बाबासाहेबांचे विचार अंगीकारत आहेत। खरं म्हणजे एक पॉझिटिव्ह चेंज या देशामध्ये मला पाहायला मिळतोय आणि मला असं वाटतंय की येणारा पुढचा काळ हा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा काळ असेल आणि त्यामुळे किती कोणी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला झाकण्याचा प्रयत्न केला तो आता शक्य नाही। बाबासाहेब आंबेडकर हेच या देशाचे खरे मार्गदर्शक आणि खरे नेते आणि एकमेव नेते अशा पद्धतीने बाबासाहेबची इमेज या देशामध्ये निर्माण होत आहे आणि ही खऱ्या अर्थानं आंबेडकरी समाजाने बाबासाहेब आंबेडकरांना ज्या पद्धतीनं आतापर्यंत त्यांच्या जयंती आणि इतर सर्व करून आणि बाबासाहेबांचं कार्य इतर जनतेपर्यंत पोहोचून जे कार्य केलं त्याबद्दल आंबेडकरी जनतेला सुद्धा मी त्यांच्या बाबासाहेबांच्या 135व्या जयंतीनिमित्त लाख लाख शुभेच्छा। एक महत्त्वाचा प्रश्न साहेब, केंद्र सरकारने 33% महिलांना आरक्षण देण्यासाठी जे इम्प्लिमेंट केलं होतं त्या संदर्भात काय बोलावं? पण त्याच्यामध्ये त्यांनी दुर्दैवाने राजकारण आणलं। पहिल्यांदा त्यांनी सांगायला पाहिजे होतं 33% जे आमचं पण म्हणणं आहे की 33% महिलांना आरक्षण मिळालंच पाहिजे, परंतु जे आजची लोकसभेची जी संसद आहे त्याच्यामधल्याच 33% जागा या रिझर्व केल्या पाहिजेत। कारण आपण जर पाहिलं की महाराष्ट्र आणि त्याच्या खाली असणारे साऊथ म्हणजे मग ते कर्नाटक असेल, तामिळनाडू असेल, केरळ असेल, ही स्टेट्स अत्यंत सुशिक्षित झालेले आहेत आणि या इथे जे काही जनसंख्येचं वाढण्याचं प्रमाण आहे ते अत्यंत अल्प आहे। त्याच्या उलट यूपी, बिहार आणि राजस्थान, मध्य प्रदेश या इथे अजूनही लोकांचं सुशिक्षित फारसे नसल्यामुळं आणि त्यामुळं लोकसंख्येचा तिथे स्फोट झालेला आहे आणि हे जेव्हा लोकसभेमधल्या जागा वाढतील तेव्हा या नॉर्थमधल्या स्टेट्समध्ये सर्वात जास्त जागा वाढतील आणि साऊथमधल्या महाराष्ट्रासाठी साऊथमधल्या ज्या लोकसभा सीट्स आहेत त्यांच्यावरती कुठेतरी कमी जागा येतील आणि मग हा कुठेतरी इम्बॅलन्स होईल आणि या पद्धतीने साऊथ वर्सेस नॉर्थ अशा प्रकारचं एक वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण होईल। आता महाराष्ट्रामध्ये किंवा इतर आपण झेडपी पंचायत समितीमध्ये 33% रिझर्वेशन केलं आहे म्हणून तिथे काय आपण जागा वाढवली नाही। हे जे केलेलं आहे हे खऱ्या अर्थानं एक राजकारण होतं आणि ते दुर्दैवानं देशाच्या ऐक्यापेक्षा राजकारण करणं हे जे आज प्रयत्न केले जातात ते खरंच दुर्दैवी आहे असं माझं म्हणणं। धन्यवाद। हे होते सर सगळ्यांनी आनंदराज आंबेडकर साहेब। आपल्या जोडीला काही बातचीत करण्यासाठी अमन सर आहेत।